हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरिः ओम. आज आपण 15व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. काल 14व्या श्लोकापर्यंत आपण पाहिलं. त्याच्यामध्ये भगवंत स्वतः कोणताही प्रकारे कर्म करत नाहीत ही गोष्ट आपण पाहिली शेवटच्या म्हणजे 14व्या श्लोकात. आता पुढे ते जर काही कर्म करत नाहीत तर कोणत्याही कर्माचं किंवा कोणाचंही ते पापपुण्यसुद्धा घेत नाहीत हे पुढच्या 15व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेन आवृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. 15व्या श्लोकामध्ये भगवंत कुणाचं पापपुण्य घेत नाहीत असं सांगितलंय. न आदत्ते घेत नाहीत, ग्रहण करत नाहीत. आदत्ते ग्रहण करत नाहीत. न म्हणजे नाहीत. कस्यचित् पापम कुणाचंही पाप ते घेत नाहीत. न चैव सुकृतं विभुः. विभू म्हणजे परमेश्वर. विभू म्हणजे व्याप्त, सगळ्यांमध्ये व्यापून राहिलेला जो परमेश्वर आहे हा कुणाचं पापही घेत नाही. तसं सुकृत म्हणजे पुण्य, ते सुद्धा सत्कार्याचं जे फळ आहे तेही ते घेत नाहीत. अज्ञानेन आवृतं ज्ञानम तेन मुह्यन्ति जन्तवः. सगळ्या जीवांचं ज्ञान अज्ञानाने आवृत्त झाकून टाकलेलं असल्यामुळे तेन मुह्यन्ति त्याच्यामुळे मोहित होतात. कोण? जंतवः सगळे जीव. त्यांचं ज्ञान अज्ञानांनी झाकून टाकलेलं असल्यामुळे सगळे जीव भ्रमित होतात, मोहित होतात. म्हणून त्यांना असं वाटतं की परमात्मा आपलं पापही घेतो, पुण्यही घेतो, काय घेतो, असं करतो तसं करतो. पण तसं काहीही होत नाही. हा फक्त भ्रम आहे, जीवाला पडलेला भ्रम आहे. कशामुळे? अज्ञानाच्या आवरणामुळे. ज्ञानावर अज्ञानाचं आवरण, झाकण असल्यामुळे त्या जीवांना तसं वाटतं. अज्ञानाचं आवरण म्हणजेच अविवेक. विवेक करता येत नाही म्हणून अज्ञान दूर होत नाही, आणि अज्ञान दूर होत नाही म्हणून ब्रह्मसत्यम हे कळत नाही, जगन्मिथ्या हेही कळत नाही. जगत सत्यम वाटायला लागतं, ब्रह्ममिथ्या वाटायला लागतो. याला म्हणतात भ्रम, मोह. असा मोह त्याला पडतो. म्हणजेच काय? ज्याप्रमाणे सूर्य प्रकाश देतो पण माणसांच्या कर्माचा भागीदार होत नाही, तसाच हा भगवंत सुद्धा चैतन्य रूपाने आहे, परंतु ते चैतन्य तुमच्या कर्माचा भाग होत नाहीत. तुमच्या कर्मफळाचा भाग ते होत नाहीत. त्याचं पुण्य मिळेल, पाप मिळेल, ते तुम्हाला मिळेल. त्या चैतन्याला ते प्राप्त होणार नाही. ते चैतन्य तुमच्या देहात आहे, ते तुम्हाला कर्म करण्यास प्रेरणा देतं, परंतु ते त्याचा भागीदार होत नाही. जसा सूर्य हा प्रकाश देतो, ऊर्जा देतो, प्रेरणा देतो, पण तुमच्या कार्याचा भाग होत नाही, त्याप्रमाणे. मग 16व्या श्लोकामध्ये त्या वरच्या स्टेटमेंटला दृष्टांत दिलाय. वर स्टेटमेंट केलंय की परमात्मा कुणाचं पापपुण्य घेत नाही, जीवच अज्ञानामुळे मोहित होतो. मग खालच्या 16व्या श्लोकामध्ये त्याला दृष्टांत दिलाय सूर्याचा. ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशीतमात्मनः तेषां आदित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम. ज्ञानानी म्हणजे विवेकानी ज्यांचं अज्ञान नष्ट झालेलं आहे, ज्यांनी स्वतःचं अज्ञान नष्ट केलं आहे. कशाने? ज्ञानानी म्हणजे विवेकानी आपलं अज्ञान नष्ट केलेलं आहे. तेषां त्यांच्या बाबतीत आदित्यवत ज्ञानं प्रकाशयति तत्परम. आदित्याप्रमाणे त्या परमात्म्याला ते ज्ञान प्रकाशित करतं. आदित्यवत सूर्याप्रमाणे
तज्ज्ञानम असणारं ते ज्ञान. ज्ञानाला सूर्याची उपमा दिली आहे. सूर्याच्या प्रखर प्रकाशामध्ये दिसत नाही असं काहीच नसतं. तसा ज्ञानाचा प्रकाश असतो सूर्यासारखा. त्याच्या प्रकाशामध्ये काही दिसत नाही असं काही होत नाही. आणि त्याच्यामध्ये मग कशाचं दर्शन होतं? जीवाला तत्परम सच्चिदानंद घन परमात्म्याचं ज्ञान होतं. ते तो परमात्मा प्रकाशित होतो, दिसतो, प्रकट होतो. कशामुळे? विवेकरूपी ज्ञानामुळे. ज्ञान हे सूर्यासारखं आहे म्हणून स्वयंसिद्ध परमात्म्याचा तिथे अनुभव येतो, साक्षात्कार होतो, स्वरूपाचा साक्षात्कार होतो. ज्ञानाचा प्रकाश पडला म्हणजे, जसा सूर्याचा प्रकाश पडला म्हणजे सगळ्या गोष्टी लख्ख दिसतात, तसा ज्ञानाचा प्रकाश पडला की परमतत्व स्पष्ट जाणवतं, त्याची अनुभूती येते. कारण ते स्वयंसिद्धच आहेच, फक्त आपण त्याला बाहेर शोधतो. बाहेर शोधाच्या ऐवजी आतमध्ये शोधा, तो आहेच, तो कुठेही गेलेला नाही. ज्ञानदेवी काय म्हणते बघा. ते अज्ञान जे समूळ तुटे, ते भ्रांतीचे मसैरे फिटे, मग अकर्तृत्व प्रकटे मज ईश्वराचे. हे अर्जुना, ते अज्ञान जे समूळ तुटे, जे आतमध्ये अज्ञान आहे ते समूळ नष्ट झालं. ते भ्रांतीचे मसैरे फिटे. मशेरी काजळी, अंधार. त्या भ्रांतीचा जो अंधार आहे, जी काजळी आहे ती दूर होते, त्याचं आवरण दूर होतं. मग अकर्तृत्व प्रकटे मज ईश्वराचे. आणि मग कळतं की मी जो ईश्वर आहे तो अकर्तृत्व आहे, मी कुठल्याही कर्तृत्वामध्ये गुंतलेला नाही, हे कळतं. एथ ईश्वरू एक अकर्ता. हा ईश्वर अकर्ता आहे. ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे. मी तुमच्यामध्ये जन्मजातच आहे, आधीपासूनच आहे. फक्त अज्ञानाची काजळी फिटली की ते तुम्हाला कळतं, नाहीतर कळत नाही. ऐसे नि विवेके उदो चित्ती, तयासी भेदू कैचा त्रिजगती, देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्त. ऐसे विवेके उदो चित्ती, ज्याच्या चित्तामध्ये असा विवेक जागा होतो, उदय पावतो. तयासी भेदू कैचा त्रिजगती, त्याला या संपूर्ण त्रिभुवनामध्ये भेदाभेद काही शिल्लक राहतच नाही, द्वैत शिल्लकच नाही राहत, सगळं एकच आहे हे त्याला कळतं. देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्त. स्वतःची अनुभूती, परमतत्वाची त्याला अनुभूती आल्यानंतर सगळं जगच मुक्त आहे हे त्याला कळतं. जैशी पूर्व दिशेच्या रावळी, आता त्याला दृष्टांत दिला. उदया येताची सूर्य दिवाळी, की येरी ही दिशा तयेची काळी, काळीमा नाही. जैशी पूर्व दिशेच्या रावळी, पूर्व दिशेच्या देवळात म्हणजे पूर्व दिशेला. उदया येताची सूर्य दिवाळी, सूर्यरूपी दिवाळी उदय पावली म्हणजे सूर्याचा प्रकाश फाकला सगळीकडे. की येरा ही दिशा तयेची काळी, काळीमा नाही. म्हणजे पूर्व दिशा सोडून इतर ज्या दिशा आहेत, पश्चिम, उत्तर, दक्षिण या दिशांना सुद्धा तयेची काळी, काळीमा नाही. त्याच क्षणी तिथला अंधार दूर होतो, सगळ्या दिशांचा अंधार दूर होतो. जरी सूर्य पूर्व दिशेला उगवला तरी ज्याप्रमाणे मनामध्ये विवेक जागा झाला की त्याचा प्रकाश सर्वत्र पसरतो, अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि भेदाभेद शिल्लक राहत नाही. तर हा भगवंत आधी अकर्ता आहे, त्याच्यानंतर तो कोणाचंही पापपुण्य घेत नाही. ते आम्हाला असं का वाटतं, तर आमच्यावर अज्ञानाचं आवरण आहे. हे अज्ञानाचं आवरण दूर झालं की आम्हाला जसा सूर्याचा प्रकाश पडल्यावर सगळ्या वस्तू स्पष्ट दिसतात, तसा ज्ञानाचा प्रकाश पडल्यानंतर परमतत्वाची स्पष्ट अनुभूती येते. आता 17व्या श्लोकामध्ये ज्ञानयोगाच्या साधनाचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानयोगी कशी साधना करतो किंवा त्याचं साधन काय आहे ते इथे सांगितलेलं आहे. तद्बुद्धयस्तदा आत्मानः
तन्निष्ठा तत्परायणः गच्छन्ति पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषः ज्ञाननिर्धूतकल्मषः. ज्ञानाने ज्याचं पाप धुवून निघून गेलेलं आहे असा जो आहे ज्ञानयोगी, तो कसा आहे? तद्बुद्धयः, परमात्म्यामध्ये निश्चळ बुद्धी असणारा, परमतत्वामध्येच ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असा. तद्बुद्धयः तदात्मनः, परमात्म्यामध्येच तद्रूप झालेला, मन ज्याच्यामध्ये एकरूप झाले, आत्मा ज्याच्यामध्ये एकरूप झाला असा. तन्निष्ठः, त्याच्यावरच श्रद्धा असणारा, दृढ विश्वास असणारा, भगवंतावर ज्याचा दृढ विश्वास आहे. तत्परायणः, त्यालाच प्राप्त झालेला, त्याचाच विचार करणारा, सतत त्याच चिंतनात राहणारा. गच्छन्ति अपुनरावृत्तिम, अपुनरावृत्ती म्हणजे परमगती, तो परमगतीला प्राप्त. पुनरावृत्त म्हणजे खाली येणे, पुन्हा तो खाली येत नाही, म्हणजे पुन्हा जन्म घेत नाही, म्हणजेच तो मुक्त होतो. कशामुळे? ज्ञान निर्धूत कल्मषः, ज्ञानाने त्याचे सगळे पाप धुवून गेलेले आहेत, निष्पाप झालेला आहे, निर्विकल्प झालेला आहे, असा तो मुक्त होतो. आता या ज्ञानी माणसाचे हे गुण सांगितलेले आहेत. ज्ञानी माणूस कसा असतो? तद्बुद्धयः तदात्मनः तन्निष्ठः तत्परायणः. बुद्धी भगवंतामध्ये स्थिर झालेली असते, आत्म्यामध्ये तो भगवंत स्थिरावलेला असतो, त्याच्यावरच त्याची दृढनिष्ठा असते, तो तत्परायण असतो आणि म्हणून तो गच्छन्ति अपुनरावृत्तिम, तो पुन्हा आवृत्त होत नाही, म्हणजेच मुक्त होतो, परमगतीला प्राप्त होतो, परत येत नाही. कशामुळे? ज्ञाननिर्धूत कल्मषः. आता ज्ञानेश्वरी काय म्हणते बघा. बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निश. बुद्धीचा निश्चय होतो, आत्मज्ञान होतं, ब्रह्मरूपामध्ये स्वतःला तो स्थिर करतो आणि तत्परायण अहर्निश, रात्रंदिवस तो भगवंताचंच चिंतन करतो. ऐसे व्यापक ज्ञान भले जयाची हृदया गिंसीत आले तयाची समता दृष्टी बोले विशेषु काही. ऐसे व्यापक ज्ञान भले, असं ज्याला व्यापक ज्ञान झालेलं आहे, त्या परमेश्वराचं ज्ञान झालेलं आहे हृदयामध्ये. तयाची समता दृष्टी बोले विशेषु काही, त्याला समता दृष्टी प्राप्त झाली, यात विशेष काही नाही. एक आपणपाची जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलू येथ. जो मी आहे तसंच विश्व आहे, विश्व आणि मी काही वेगळे नाही असं तो जे बोलतो, यात नवल ते काय. परी दैव जैसे कवतिके काहीची दैन्य न देखे का विवेकू हा ओळखे भ्रांती ते जेवी. मात्र दैव जैसे कवतिके काहीची दैन्य न देखे का विवेकू हा न ओळखे भ्रांती ते जेवी. हा जेव्हा भ्रम निर्माण होतो, मोह निर्माण होतो, त्याला विवेक ओळखू शकत नाही का. ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्नी अमृत नायके कानी मृत्यूकथा. ज्याप्रमाणे अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्नी, अंधाराचा प्रसार अंधार टिकून राहिला आहे, सूर्य स्वप्नात सुद्धा पाहत नाही, त्याच्या स्वप्नातही येत नाही की अंधार असतो. अमृत नायके कानी, अमृत हे मृत्यूकथा ऐकत नाही, कारण ते अमर आहे, अमृत आहे. हे असो संतापू कैसा चंद्र न स्मरे जैसा भूती भेदू नेणती तैसा ज्ञानी येते. हे असो संतापू कैसा, संतापू म्हणजे तप्त होणे, चंद्राला तापणे, तप्त होणे जसं माहीत नाही तसं भूती भेदू नेणती, सगळ्या भूतमात्रांमध्ये काही भेद नाही असं ज्ञानी लोक मानतात.
म्हणजे ज्ञानी लोकाची लक्षणं आहेत ही सगळी सांगितलेली. आता 18व्या श्लोकामध्ये ज्ञानाला परमगती कशी प्राप्त होते ते सांगितलेलं आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शूनी चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनाः. विद्या विनय संपन्ने, विद्या आणि विनय यांनी संपन्न असणारा जो ज्ञानी माणूस आहे तो काय करतो? ब्राह्मणे गवी हस्तिनी शूनी श्वपाके, हे 5 ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सगळ्यांमध्ये पंडितः समदर्शिनः, पंडित सगळ्यांना समानच मानतात. आपल्याला नाथ महाराजांचं उदाहरण माहिती आहे. हरिजनांच्या घरी जेवण केलं, हरिजनांच्या बाळाला उचलून घेतलं, वाळवंटामध्ये इतकी वाराणसीहून वाहून आणलेली गंगा गाढवाला पाजली. म्हणजे हे काय आहे तर प्रत्येकाच्या ठाई भगवंत आहे अशी श्रद्धा ठेवून त्याप्रमाणे वागणं आहे. म्हणून ते विद्या आणि विनय संपन्न असे जे लोक असतात ते काय करतात? ब्राह्मणासारखीच गाय, गाईसारखाच हत्ती, हत्तीसारखाच कुत्रा, कुत्र्यासारखाच चांडाळ, चांडाळासारखाच मी. आम्ही सगळे समान आहोत, एक आहोत, कारण आमच्या सगळ्यांमध्ये ब्रह्मतत्व आहे, ब्रह्मच आहे. हे जो जाणतो त्याला समदर्शिन असं म्हणतात आणि पंडित म्हणतात. व्यवहारामध्ये या सगळ्यांचे वर्तन समानच असणे अशक्य आहे. म्हणजे ब्राह्मणासारखी गाय वागणार नाही, गाईसारखा हत्ती वागणार नाही, हत्तीसारखा कुत्रा वागणार नाही, कुत्र्यासारखा चांडाळ वागणार नाही. म्हणजे हे सगळे वेगळे वेगळे वर्तन करण्यासाठी निर्माण झालेले आहेत. त्यांच्या त्यांच्या कर्मांची फळं त्यांना भोगायची आहेत म्हणून त्यांना तो जन्म मिळालेला आहे. मग ते सारखेच कसे वागतील? व्यवहारात ते कधीही सारखे असणार नाहीत. पण तात्विकदृष्ट्या सर्वांमध्ये एकच परमतत्व आहे की नाही? एकच ब्रह्मतत्व आहे की नाही? तर आहे. त्याच्यामुळे जो समदर्शिन आहे, जो योगी आहे, ज्याला योग प्राप्त झालेला आहे, तो माणूस सगळ्यांना समानच मानतो आणि अंतःकरणामध्ये त्याच्या तशीच भावना असते. आता पुढे 19व्या श्लोकात काय म्हटलंय बघा. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. सर्ग म्हणजे संपूर्ण संसार. सर्ग या शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण संसार. तैहि जितः सर्गः, त्यांनीच तो संपूर्ण संसार जिंकला. येषां साम्ये स्थितं मनः, ज्यांच्या मनामध्ये साम्य स्थिती आहे म्हणजेच योग स्थिती आहे, त्यालाच हा संपूर्ण संसार जिंकता येतो. निर्दोषम ही समम ब्रह्म, हे ब्रह्म निर्दोष आहे. तस्मात ब्रह्मणी ते स्थितः, म्हणून त्या ब्रह्म्यामध्येच ते स्थिर झालेले असतात. कोण? ज्यांनी संपूर्ण विश्वाला जिंकलेलं आहे. आता विश्वाला जिंकले म्हणजे युद्धात जिंकलेलं नव्हे, तर आपल्या स्वतःच्या समदर्शिनी, समदृष्टीनी, आपल्याजवळ असलेल्या विद्या विनय संपन्नतेनी, समदृष्टीनी संपूर्ण जगाला ज्यांनी जिंकून घेतलेलं आहे ते या निर्दोष ब्रह्म्याला सहज प्राप्त होतात, ब्राह्मी स्थितीला सहज प्राप्त होतात. याच्याबद्दल आता ज्ञानेश्वरी काय म्हणते बघूया. जी ही विषय संगुन सांडिता इंद्रिया ते न दंडिता परिभोगिली निसंगता कामने विण. जी ही विषय संगुन सांडिता, विषयांचा संग सोडला नाही. इंद्रिया ते न दंडिता, इंद्रियांना विनाकारण दंड केला नाही. परिभोगिली निसंगता, तरी पण या सगळ्यांच्या बाबतीत तो निस्संग आहे. म्हणजे या संघामध्ये तो अडकलेला नाही, आसक्त झालेला नाही. कामने विण, कामने विण, कामना वगैरे इच्छा त्याच्या मनामध्ये नाहीत. हे असो पवनाचे मेळे जैसे जळीची जळ लोळे ते आणि के म्हणती वेगळे कल्लोळ हे. आता याला दृष्टांत दिला. ज्याप्रमाणे
पवनाचेनी मेळे, वाऱ्याचा संसर्ग झाल्यामुळे, वाऱ्याचा संग प्राप्त झाल्यामुळे. जळीची जळ लोळे, पाण्यामध्ये लाटा निर्माण होतात. ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ. अज्ञानी लोक काय म्हणतात की हे या लाटा आहेत, कल्लोळ आहे म्हणजे लाटा आहेत, या पाण्याच्या लाटा आहेत. मग ते पाणी नाही का? त्या लाटा म्हणजे पाणीच आहे. तसंच हे भूतमात्र म्हणजेच ब्रह्म आहे. हे ज्याला कळतं त्याला समदर्शीन म्हणतात. तैसे नामरूप तयाचे, एरवी ब्रह्म तो साचे, मन साम्या आले जयाचे सर्वत्र गा. ज्याच्या मनामध्ये सर्वत्र समता निर्माण झाली, साम्य दृष्टी निर्माण झाली, त्याच्यासाठी नामरूप तयाचे, हे सगळे त्याची नामं आणि रूपं आहेत हे त्याला कळतं. एरवी ब्रह्म तो साचे, नामरूप वेगळी असली तरी तो आहे काय? केवळ ब्रह्मच आहे अशी त्याची दृष्टी असते. असं 19व्या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं समदर्शी माणूस कसा असतो. आता 20व्या श्लोकामध्ये न प्रहृष्येत प्रियं प्राप्य, नोद्विजेत प्राप्य चा प्रियं, स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः. आपण हे दुसऱ्या अध्यायात पाहिलेलं आहे, पुन्हा पाहूया. साधकाच्या चित्तामध्ये ज्ञान इतकं दृढ असतं की त्यामध्ये कधीही संकल्प, विकल्प, संदेह, विपरीत भावना किंवा असत गोष्टींची उत्पत्ती होतच नाही. या गोष्टी त्याच्या निर्माण न प्रहृष्येत प्रियं प्राप्य, प्रिय गोष्ट प्राप्त झाली म्हणून तो आनंदाने हुरळून जात नाही. न उद्विजेत प्राप्यच अप्रियम, आणि अप्रिय गोष्ट प्राप्त झाली तरी तो उद्विग्न होत नाही. स्थिरबुद्धी, तो स्थिरबुद्धी आहे, स्थितप्रज्ञ आहे. असम्मूढ, संशय रहित आहे, मूढता रहित आहे. ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित, ब्रह्मविद आहे म्हणून तो ब्रह्म्यामध्ये कायम स्थिर राहतो, ब्रह्म्याचा सतत अनुभव घेतो. ब्रह्मविद म्हणजे ज्यांनी त्रिपुटी सोडून दिली आहे. त्रिपुटी म्हणजे काय? द्रष्टा, दृश्य आणि दर्शन याला त्रिपुटी म्हणतात. द्रष्टा म्हणजे पाहणारा, दृश्य म्हणजे जे पाहायचंय ते, आणि दर्शन म्हणजे ज्याचं दर्शन घ्यायचं आहे ते. अशा तीनही गोष्टी जिथे शिल्लकच राहत नाही, या तिन्ही एकच असतात. द्रष्टाही तोच असतो, दृश्यही तेच असतं आणि दर्शनही तेच असतं. याला म्हणतात त्रिपुटी. ही त्रिपुटी ज्यांनी सोडून दिली, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. ज्यांनी ही त्रिपुटी सोडून दिली त्याला म्हणतात ब्रह्मविद, कारण त्याच्या देहामध्ये, घटामध्ये दीप उजळलेला आहे ज्ञानाचा आणि त्याच्यामध्ये ब्रह्म्याचं दर्शन झालेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर काय म्हणतायत बघा. तरी मृगजळाचे निपुरे, जैसेन लोटीचे का गिरीवरे, तैसा शुभशुभी न विकरे पातलिया जो. मृगजळाचे निपुरे, मृगजळाचा पूर आला म्हणजे न लोटीचे का गिरीवरे, त्या पुरामध्ये मोठमोठे डोंगर वाहून तर जात नाहीत, मुळात तिथे पाणीच नसतं. मृगजळ आहे ते, मृगजळाने कधी कोणते डोंगर वाहून नाही जाऊ शकत. तैसा शुभशुभी न विकरे पातलिया जो. जो ब्रह्म्याला प्राप्त झाला त्याला शुभ अशुभ हे विकार निर्माण होतच नाही. न विकरे, त्यांच्यामध्ये हे विकार निर्माण होतच नाहीत. तोची तो निरुता, समदृष्टी तत्वता, हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. तोच माणूस समदृष्टी तत्वता, तत्वता समदृष्टी पावलेला असतो आणि म्हणून हे पंडुसुता तोची ब्रह्म, तो ब्रह्म्याला प्राप्त झालेला आहे किंवा स्वतःच ब्रह्म झालेला आहे असं समजावं. आता 21व्या श्लोकामध्ये अक्षय आनंदाची प्राप्ती कशी होते किंवा त्याचं साधन काय हे सांगितलेलं आहे. बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा विंदन्त्यात्मनि यत् सुखम स ब्रह्मयोगयुक्तात्मा
सुखमक्षयमश्नुते. बाह्यस्पर्शेषु असक्त आत्मा. बाह्यस्पर्श म्हणजे शरीर, मन, बुद्धी, प्राण, विषय यांचा स्पर्श किंवा संयोग ज्याला होत नाही तो. बाह्यस्पर्शेषु असक्त आत्मा. या सगळ्या विषयांमध्ये असक्त नसणारा असा जो विंदंती आत्मनी यत् सुखम, ज्याला आत्म्यामध्ये म्हणजेच सात्विक आनंद जो प्राप्त होतो, स ब्रह्मयोगयुक्तात्मा, त्याला ब्रह्मयोगयुक्त आत्मा असं म्हणावं. सुखम अक्षयम अश्नुते, तोच माणूस अक्षय सुखाची अनुभूती घेतो. अक्षय सुखाची अनुभूती घ्यायची असेल तर काय? बाह्यस्पर्शेषु अनासक्त, सगळ्या बाह्यस्पर्शांना सोडून देऊन त्यांचा त्याग करून विंदंती आत्मनी यत् सुखम, स्वतःच्या आत्म्यातच जो समाधानी आहे, सुखी आहे, आत्म्यातची असे तुष्ट, तो स्थितप्रज्ञ संयमी. स ब्रह्मयोगयुक्तात्मा, तो ब्रह्मयोगयुक्त आत्मा आहे आणि तो सुखम अक्षयम अश्नुते, तो अक्षय सुख प्राप्त करतो. त्याच्या सुखाला कधी क्षय नाही, ते कधी संपत नाही, असं सुख त्याला मिळतं. आता बघा ज्ञानेश्वर काय म्हणतात. सहजे स्वसुखाचेनी अपारे, सुरवाडलेनी अंतरे, रचिता म्हणूनी बाहिरे पाऊलन घाली. सहजे सुखाचेनी अपारे, सहज सुख जे त्याला मिळालंय अपार असं. सुरवाडलेनी अंतरे, सगळं अंतरंग त्याचं भरून गेलंय त्या सुखानी. रचिला म्हणून बाहिरे पाऊल न घाली, त्या आतल्या आतच त्या आनंदाचा सागर असल्यामुळे तिथून तो बाहेर पडतच नाही. सांगे कुमुद दळाचे नि ताटे, जो जेविला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोरू काही वाळुवंटे चुंबितू असे. दृष्टांत दिलाय. सांगे कुमुद दळाचे नि ताटे, कमळाच्या फुलाच्या पानामधून, त्या ताटामधून जेविला चंद्रकिरणे चोखटे, ज्यांनी चंद्रकिरणाचं रसपान केलेलं आहे उत्तम असं, तो चकोर पक्षी काही वाळुवंटे चुंबितो. तो वाळवंटात तोंड घालायला जाईल का वाळूमध्ये? नाही जाणार, कारण त्याला इतकं सुंदर रसपान मिळालेलं आहे. आधीच मुळात कमळाच्या फुलाची पाकळी, त्या पाकळीच्या द्रोणामधून भरभरून मिळालेलं चंद्राचं अमृत, चंद्रकिरणांचं अमृत ज्यांनी, त्याचा रसपान ज्यांनी केलेला आहे, तो काय ती वाळू चाटायला जाईल? असं होत नाही. तैसे आत्मसुख उपायले, जे असी आपण पेची फावले, तया विषयो सहज सांडवले म्हणू काही. तसं त्याप्रमाणे ज्याला आत्मसुखाचा लाभ होऊन ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाली आहे, तो विषयांपासून आपोआपच दूर जातो, विषयांपासून सुटतो, त्याची विषयांपासून सुटका होते. या सगळ्या श्लोकांमध्ये भगवंतांनी आत्मज्ञान झालेल्या माणसाची स्थिती कशी असते, त्याचं साधन काय, आणि ते आपण प्राप्त करावं हेच आपल्या जन्माचं सार्थक आहे, हे सांगण्याचा परोपरीने प्रयत्न केलेला आहे. मनुष्य जन्मच मुळात यासाठी मिळालेला आहे, ब्रह्मप्राप्तीसाठीच मिळालेला आहे, आत्मउन्नतीसाठीच मिळालेला आहे. आणि म्हणून अर्जुना, तू सुद्धा आत्मोन्नती प्राप्त कर. अर्जुनाच्या बहाण्याने आम्हाला सुद्धा भगवंतांनी हेच सांगितलंय. हे एवढं ज्ञानी लोकांचं वर्णन करण्याचं कारण तेच आहे की अनेक असे ज्ञानी होऊन गेले, ज्यांनी ते ज्ञान प्राप्त केलं आणि या जगातून तरुण गेले. तसे तुम्ही आम्ही पण तरुण जायला पाहिजे, यासाठी ही भगवद्गीता आहे, यासाठी ही ज्ञानेश्वरी आहे. आणि म्हणून आज आपलं विवेचन आपण इथे 21व्या श्लोकावर थांबवणार आहोत. बाकीचा भाग आपण उद्या पाहणार आहोत. आजचे श्लोक आपण आता वाचणार आहोत. श्लोक 18 पासून
18 नाही मला वाटतं. हो, श्लोक 15 पासून श्लोक 15 ते 21 आपण आज वाचणार आहोत. चला. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः. अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परं तद्बुद्धयस्तदात्मानः तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि. शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः. निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः. न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य चाप्रियम्. स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दन्त्यात्मनि यत्सुखं. स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. हरिः ओम. बाकीचा भाग आपण उद्या बघणार आहोत.